Jian, why you are not getting ready? We are already late. Get up. You have not even packed your bags, huh? Hurry up. Jian, you are getting lazy day by day. This is not good thing. You are good boy, na? Jian, your bus is already waiting. And put that phone back. Let's go. Jian, don't take your hands outside of the window. Yeah, bye-bye. गेलं बाई कार्ट एकदाच. इंग्लिश बोलून बोलून माझ्या जिभेची गाठ पडली. जियान वेंट. ए बाई तू तरी मराठीत बोल. इंग्लिशचा एवढा प्रॉब्लेम आहे तर मराठी मीडियमला घालायचं ना. कसं घालणार? यांच्या ग्रुपमध्ये ह्यांना लाज वाटेल ना की आपला मुलगा मराठीमध्ये स्वतःचं तोंड काळे पण इमेज कॉन्शियस. तू मराठी शिकवायचंच मग. शिकवलं ना मी, पण आज शाळेत जाऊन मित्रांना काय म्हणलं असेल, काय भावा काय चाललंय, आणि हे ऐकलं प्रिन्सिपलने तर तिने मला शाळेमध्ये बोलवलं आणि काय विचारलं असेल, काय हो हे काय शिकवताय तुम्ही मुलांना, माकड तोंडाची. पण तुझं इंग्लिश छान झालंय ना. कशाचं माझं इंग्लिश? ह्याच्या ऍडमिशनच्या आधी मी 2 वर्ष सिनियर केजीला होतो, त्यामुळे चांगलं जमतंय. माझी अशी इच्छा आहे बघ, माझ्या मुलाने ना मराठीमध्ये खडाखड आपल्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांवरती भाषण करावं. प्रतिज्ञा, संविधान, मराठी सुविचार अशा गोष्टी त्याच्या शाळेत असाव्या. पण मला असं वाटतं की आपल्या पिढीसोबत ना मराठी भाषा संपून जाईल ग. त्याला जियान का म्हणता ग तुम्ही? त्याच्या बापाने नाव ठेवलं त्याचं, इंग्लिश मिडियमला जातो ना. बारशाच्या वेळेस काय नाव ठेवलं होतं आपण, गजेंद्र गायकवाड. काय जियान काय नाव आहे, जी आहे का भाजीच्या बी आहे तेच कळेना.